मुसळधार पावसामुळे हलकर्णी बसर्गे ओढ्यातील पर्यायी मार्ग पुराच्या पाण्यात गेला वाहून नव्या पुलाचं काम सुरू असताना पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटला। शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय, तातडीच्या उपाययोजनेची मागणी। गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी बसर्गे मार्गावरील ओढ्यावर नव्या पुलाचं बांधकाम सुरू असताना नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग मुसळधार पावसामुळे वाहून गेल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी आणि मुसळधार पावसामुळे ओढ्याला मोठा पूर आल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली। सध्या ओढ्यावर नव्या पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात 2 मोठे पाईप टाकून त्यावर मातीचा भराव घालून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा वेग प्रचंड वाढला आणि पुराच्या प्रवाहात दोन्ही पाईप तसंच भराव वाहून गेला। परिणामी सुमारे 20 ते 25 फूट रस्ता खचून मोठी दरी निर्माण झाली असून वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे। या मार्गाचा वापर हलकर्णी, बसर्गे, खंडाळ, नांगनूर आणि नूल येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात। दूध संकलन वाहनं, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, संगणक प्रशिक्षण आणि शिकवणीसाठी ये-जा करणारे विद्यार्थी तसंच विविध कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। दरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे। हलकर्णी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती ओढ्याच्या पलीकडे असल्यानं शेतीची मशागत, पेरणीपूर्व कामं आणि कृषी साहित्याची वाहतूक यावरही परिणाम झालाय। वाहतूक बंद झाल्यामुळे नागरिकांना नंदनवाड मार्गे पर्यायी आणि अधिक लांबचा प्रवास करून गंतव्यस्थानी पोहोचावं लागतंय। पुलाचं काम वेगानं सुरू असलं तरी पर्यायी मार्गच वाहून गेल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीनं पर्यायी व्यवस्था करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून होतीये। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।